आपण जे अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय याच्या प्रमुख मागण्या सरकारकडे काय आहेत तुमच्या? हे आमचं म्हणणं असं आहे की आम्हा शेतकऱ्यांवर झालेलं कर्ज हे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे झालेलं आहे. जेव्हा आम्हाला सोयाबीनला भाव मिळत होता तेव्हा सरकारनं सोयाबीन आणि पामतेल आयात केलं. सोयाबीनच्या निर्यातीला परवानगी दिली नाही. जेव्हा कांद्याला भाव मिळत होता तेव्हा यांनी कांद्यावर निर्यात बंदी लादली. जेव्हा ऊसाला भाव मिळत होता तेव्हा साखरेचं धोरण उलटं केलं. दुधाच्या बाबतीत तसंच केलं, धानाच्या बाबतीत तसंच केलं. म्हणजे शेतीमालाचे भाव पाडण्याचं कटकारस्थान सरकारने केलं. आता गेल्या वर्षीचं सोयाबीनचा एका क्विंटलचं प्रोडक्शन कॉस्ट आहे 7,000-7,500 रुपये आणि बाजारात मिळणारा जो भाव आहे घेतला शेतकऱ्यांनी तो 4,000 रुपये. मग उत्पादन खर्च सुद्धा भरून निघणार नाही जर अशी अवस्था असेल तर आमच्यावर झालेलं कर्ज हे सरकारच्या चुकीमुळे झालेलं आहे. त्यामुळे आमचं कर्ज फेडणं ही सरकारची जबाबदारी आहे. 2 लाखाची कर्जमाफी सरकारने केली, याच्यावर तुमचं काय मत आहे? 2 लाखाची ही कर्जमाफी फसवी आहे. आम्हाला असं का वाटतं तुम्हाला फसवी म्हणून? नाही नाही, आता मला सांगा 5 एकरवाल्या शेतकऱ्यावर समजा 2 लाख कर्ज आहे, 3 लाख कर्ज आहे. मग 20 एकरवाल्या शेतकऱ्यावर 50 लाख कर्ज राहील. बरोबर आहे. बरोबर. मग त्यालाही 2 लाखाचा फायदा मिळेल. त्याला 48 लाख रुपये भरावे लागतील वरतून 50 लाखावाल्याला. ही कर्जमाफीची योजना चुकीच्या पद्धतीची आणलेली आहे. कमीत कमी शेतकरी कसे बसतील आणि कमीत कमी सरकारला पैसे कसे द्यावे लागतील असं धोरण सरकारने यामध्ये अवलंबलेलं आहे. सरकार कर्जमाफी करते म्हणजे आमच्यावर उपकार करत नाही. आम्ही माफी नाही म्हणत, आम्ही मुक्ती म्हणतो. कर्जमुक्ती द्या, तो आमचा अधिकार आहे. केंद्र सरकारनं 16 लाख कोटींचं उद्योगपतींचं कर्ज माफ केलं तर उद्योगपतींनी मोर्चा काढला होता का? आंदोलन केलं होतं का? मग त्यांचं कर्ज राईट ऑफ करताना तुम्ही बघितलं नाही. मग आम्हा शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देताना तुम्ही एवढ्या जाचक अटी आणि निकष का लावता?